कष्टातून ते इथपर्यंत आले। शेवटी त्याचं कर्तृत्व असतं, कष्ट असतं, चळवळीतून आलेला माणूस, संघटनेतून आलेला माणूस। चंद्रकांत दादा तुमच्यासारखीच मी रस्त्यावर बसून आंदोलनं केलेली आहेत, माझ्यावर 12 गुन्हे दाखल आहेत, 3 दिवसाची पीसी सुद्धा मी घेऊन आलेली आहे, 3 दिवस फरार सुद्धा होते। असे बऱ्याच केसेस आहेत। कोर्टात बसून प्रत्येक महिन्याला जशी लोक वारी करतात तसं मी माझी कोर्टाची वारी असायची। त्याच्यामुळे आंदोलन करणं वगैरे या सगळ्या गोष्टींमधून गेलो, कारण की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठला मतदारसंघ ठेवलं नाही। माझा वडील साधा शेतकरी, त्याच्यामुळे हे सगळं करावं लागलं। तुम्ही तशाच पद्धतीने आलाय, त्याच्यामुळे आपल्याला 1,500ची किंमत चांगली माहिती आहे। कष्टातून आलेल्या माणसाला 1,500ची किंमत माहित असते, पण सोन्याच्या चमचा तोंडात असणाऱ्यांना 1,500 करणार नाही। कारण हॉटेलमध्ये गेले की 1,500 रुपये देण्याची पद्धत त्यांची असते। ज्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे अशा लोकांचा, ज्यांना जनाधारच नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही। आणि ज्यांच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने ते आज पद भोगता आहेत, बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाहीये। त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून त्या आहेत, पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात। तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणार पैकी त्या आहेत आणि बाप बदलणं त्यांना फार सोपं आहे। कारण पहिले आदरणीय पवार साहेबांसोबत होत्या, त्यांच्या नंतर सुप्रियाताई सुळेंमुळे त्या आज ज्या मोठ्या झालेल्या आहेत, त्या सुप्रियाताई सुळेंवरती पण टीका करायला कमी करत नाहीत। तर ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहे। त्याच्यामुळे फार त्यांच्यावरती बोलण्यासारखं मला तरी वाटत नाही त्यांनी की फार त्यांच्यावर काही वक्तव्य करावं। आणि मी तरी वडिलांचा वारसा चालवते। आपण सोशल मीडियावरती तुमच्या प्रत्येक वक्तव्याच्या खाली ज्या कमेंट्स येतात ना, त्या कमेंट्स वाचल्या तर तुम्हाला कळेल की लोकांना तुम्ही काय म्हणून राजकारणात आहात। हे जे लोक बोलतात ना, त्या एकदा कमेंट्स नक्की वाचा। त्या कमेंट्स ज्या येतात त्याच्यापेक्षा माझ्या वडिलांच्या वारशावरती मी काम करते याचा मला अभिमान आहे, आनंद आहे की माझ्या वडिलांचाच वारसा करून मी पुढे गेलेली आहे। पण त्या कमेंट्स तुम्ही नक्की वाचा, ज्या कमेंट्सवरती खाली तुमच्या वक्तव्यावरती त्या येतात ना, त्या वाचा, नक्की तुम्हाला कळेल, तुमचं राजकारणातलं अस्तित्व तुम्हाला कळेल। रुपाली चाकलकरांना मी म्हणतो की दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही। तुमचं स्वतः बघा, तुम्ही आधी शरद पवारकडे होत्या, आता अजित पवारकडे, तुमचं काय?